हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण कार्याबद्दल बोलूया। आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण जे कार्य करतो किंवा काम करतो त्याचं कमीत कमी म्हणजे किमान प्रमाण म्हणजे 0 आहे, बरोबर। आपण दिवसभर अगदी काही न करता फक्त असे पडून राहिलो तर आपण 0 कार्य केलं किंवा 0 काम केलं असं म्हणू, आणि हेच आपल्याकडून शक्य होईल असं किमान कार्य आहे, बरोबर। पण भौतिकशास्त्रात आपण याहूनही कमी कार्य करू शकतो। भौतिकशास्त्रामध्ये आपण 0हून कमी काम करू शकतो, म्हणजे काय, ऋण कार्य करू शकतो। आता बघूया कसं करतात ते। आता आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कार्य कसं मोजायचं। कार्य म्हणजे वस्तूवर लागलेलं बल आणि त्या बलामुळे त्या वस्तूचं झालेलं विस्थापन यांचा गुणाकार। आता याचा अर्थ असा की भौतिकशास्त्रामध्ये कार्य करण्यासाठी आपल्याला एखादी वस्तू ढकलावी लागते किंवा ओढावी लागते, आणि असं करत असताना म्हणजे ढकलताना किंवा ओढताना ती वस्तू हलली सुद्धा पाहिजे। फक्त आपल्या दैनंदिन आयुष्यापासून भौतिकशास्त्रात वेगळं इतकं आहे की हे झालेलं कार्य धन असू शकतं किंवा ऋण सुद्धा असू शकतं, ठीक आहे। तर चला पटकन बघूया की कार्य कधी धन असतं आणि कधी ऋण असतं, ठीक आहे। तर आता इथे थोडीशी जागा करूया आणि आपण पाहिलं की कार्य करण्यासाठी एखादी वस्तू ढकलणे किंवा ओढणे आणि ते करत असताना त्या वस्तूला हलवणे हे महत्त्वाचं आहे। आता याला थोडं अशा पद्धतीने लिहूया आणि आता हे बघू की कार्य ऋण कधी असतं आणि कार्य धन कधी असतं, ठीक आहे। तर आता जर बल आणि विस्थापन म्हणजे F आणि S हे दोन्ही एकाच दिशेने कार्यरत असतील तर आपण म्हणतो की धन कार्य झालेलं आहे। पण जर F आणि S म्हणजे बल आणि विस्थापन यांची दिशा वेगवेगळी असेल, म्हणजे ते दोन विरुद्ध दिशांना असतील, तर झालेलं कार्य मात्र ऋण असतं। आता ही मुलगी पहा, ही किराणाच्या कार्टला ढकलते आणि त्याचं विस्थापन सुद्धा घडवून आणते। तर इथे ही जे कार्य करते ते धन आहे की ऋण आहे? तर पाहूया, जर आपण बलाची दिशा बघितली तर ती त्या गाडीला उजवीकडे ढकलते। पहा, बल उजवीकडे लागतंय आणि ती गाडी सुद्धा उजव्या बाजूने विस्थापित होते, उजव्या दिशेने विस्थापित होते, ठीक आहे। तर ती गाडी सुद्धा उजवीकडे जाते, म्हणजे विस्थापनाची आणि बलाची दिशा सारखीच आहे, म्हणून इथे जे कार्य होतंय ते धन कार्य आहे, किंवा असं म्हणता येईल की ही मुलगी त्या गाडीवर धन कार्य करते। आता अजून एक उदाहरण पहा। समजा एखाद्या गाडीचे ब्रेक्स खराब झाले आणि ती गाडी थांबू शकत नाही आहे, आणि मग सुपरमॅन येतो किंवा छोटा भीम येतो आणि त्या गाडीला थांबवतो। तर मग इथे आपला छोटा भीम जे कार्य करतो आहे ते धन कार्य आहे की ऋण कार्य आहे? आता पुन्हा एकदा बघूया, हा आहे आपला सुपरमॅन किंवा छोटा भीम आणि ही ती न थांबणारी गाडी। मग ज्या क्षणी सुपरमॅननी त्या गाडीला थांबवायला सुरुवात केली तो तिच्यावर बल लावतो। छोटा भीम हा गाडीला कोणत्या दिशेने ढकलतोय? उजव्या दिशेने। तर गाडीवर तो बल उजव्या दिशेने लावतोय, पण ती गाडी अजूनही कोणत्या दिशेने जाते? ती गाडी तर डाव्या दिशेने हलते। त्या गाडीचा वेग कमी होतोय, ती थांबते, पण ती अजूनही तिचं विस्थापन डाव्या दिशेने आहे। आणि मग इथे बल आणि विस्थापन वेगवेगळ्या दिशेने आहेत, विरुद्ध दिशेने आहेत, म्हणून इथे छोटा भीमने कारवर जे कार्य केलंय ते ऋण आहे असं म्हणता येईल। आता ही गोष्ट इथे थोडी विचित्र वाटते, पण जर तुम्ही त्या लोकांपैकी असाल जे बाजूला उभे राहून सुपरमॅनला ही गाडी थांबवताना बघत होते, त्यांनी तर काहीच कार्य नाही केलं, त्यांनी केलेलं कार्य हे तर 0 आहे। पण सुपरमॅननी केलेलं कार्य तर ऋण आहे ना, आणि ऋण संख्या ही 0पेक्षा कमी असते, म्हणजे सुपरमॅननी तुमच्यापेक्षा कमी कार्य केलं असं म्हणावं लागेल। ऐकायला चुकीचं वाटतं हो ना, पण हे असंच असतं, कारण भौतिकशास्त्रात केलेलं कार्य हे आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या कार्यापेक्षा याचा अर्थ फार वेगळा असतो। आता अजून एक उदाहरण पहा। समजा तुम्ही मित्रमैत्रिणी मिळून बॉल खेळताय आणि कोणीतरी बॉल फेकला, तुम्ही तो झेलला। तर आता इथे तुम्ही त्या बॉलवर कार्य करताय, कारण तुम्ही त्या बॉलवर बल लावताय, पण त्या बॉलचं विस्थापन सुद्धा होतंय। मग अशा वेळेस त्या बॉलवर झालेलं कार्य किंवा तुम्ही त्या बॉलवर केलेलं कार्य हे धन असेल की ऋण असेल? पुन्हा एकदा बघा, हा बॉल आहे आणि याला तुम्ही थांबवलं। पाहू आता इथे धन कार्य होत आहे की ऋण कार्य होत आहे? ठीक आहे। आता पहा, ज्या क्षणी बॉल आपल्या हाताला लागतो त्या क्षणी आपण त्यावर बल लावायला सुरुवात करतो। आता हे बल आपण कोणत्या दिशेने लावतोय?
तर तुम्ही म्हणाल बॉल ज्या दिशेने येतो आहे त्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे F हा डावीकडे असेल, बरोबर. पण तो बॉल थांबवताना आपला हात कोणत्या दिशेने जातो आहे पहा. बॉल थांबता थांबता आपला हात मागे म्हणजे उजव्या दिशेने जातो आहे, म्हणजे विस्थापन हे उजव्या दिशेने आहे. म्हणून मग आपल्या हाताने आपण जे बॉलवर बल लावतो आहे ते जरी डाव्या दिशेने असेल तरी त्या बॉलचं आणि आपल्या हाताचं विस्थापन दोन्हीही उजव्या दिशेला आहे आणि म्हणून या उदाहरणात झालेलं कार्य हे ऋण आहे. आता अजून एक उदाहरण पहा. समजा आपण एक बॉल घेतला आणि त्याला वर फेकलं. पहा, बॉल वर फेकलं. आता ह्याच्या वर जाण्याच्या गतीकडे लक्ष द्या आणि विचार करा की या बॉलवर गुरुत्वाकर्षणाचं बल किंवा गुरुत्वीय बल किती कार्य करेल आणि ते झालेलं कार्य हे ऋण असेल की धन असेल. पुन्हा एकदा पहा, बॉल आपण खालून वर फेकतोय, त्याच्या वरच्या गतीकडे लक्ष द्या आणि व्हिडिओ थांबवा, थोडा विचार करा आणि काय होईल सांगा. मग आता पहा, आपण गुरुत्वीय बलाबद्दल बोलतोय, ठीक आहे. तर गुरुत्वीय बल नेहमी खालच्या दिशेने लागतं, हो की नाही. पण आपला बॉल कुठे जातोय? आपला बॉल तर वरच्या दिशेने जातोय, त्याची हालचाल वरच्या दिशेने होते आणि म्हणून इथे बल आणि विस्थापन यांची दिशा विरुद्ध आहे. म्हणून या बॉलच्या वर जाण्याच्या हालचाली दरम्यान बॉलवर गुरुत्वाकर्षण बल हे ऋणात्मक कार्य करतंय. बरं, आता या उलट जर आपण बॉल वरून खाली फेकला किंवा वरून खाली सोडला तर काय होईल? असं केलं तर तुम्ही माझ्याशी सहमत असाल की बल हे नेहमी खालच्या दिशेने लागतंय. गुरुत्वीय बल खालच्या दिशेने आहे आणि तो बॉल वरून खाली पडतोय म्हणून त्याचं विस्थापनसुद्धा खालच्याच दिशेने आहे, हो की नाही. म्हणून मग आता आपण असं म्हणू शकतो की जेव्हा बॉल वरून खाली पडतो तेव्हा बल आणि विस्थापन दोन्ही खालच्याच दिशेने असल्यामुळे इथे झालेलं कार्य हे धन कार्य आहे. आणि आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा बल आणि विस्थापन एकाच दिशेने होत असतं तेव्हा वस्तूंचा वेग वाढतो, पण ते विरुद्ध दिशेंना असतील तर वस्तूचा वेग हा कमी होत असतो. जसं आपण या उदाहरणात बघितलं की जेव्हा बॉल खाली पडतो तेव्हा बल आणि विस्थापन एकाच दिशेने असल्यामुळे बॉलचा वेग हा वाढत जातो. कुठलीही वस्तू वरून खाली पडताना ती जास्त वेगवान होत जाते, बरोबर. पण जेव्हा आपण बॉल वर फेकतो तेव्हा बल आणि विस्थापन यांची दिशा वेगवेगळी असल्यामुळे काय होतं, तो बॉल हळूहळू मंदावतो आणि त्याचा वेग हळूहळू कमी होतो, हो की नाही. तर मग जेव्हा बॉल खाली पडत असतो तेव्हा त्याचा वेग वाढत असल्यामुळे तिथे झालेलं कार्य धन आहे असं म्हणतो. पण बॉल वर जाताना त्याचा वेग कमी होत असल्यामुळे तिथे कार्य ऋण आहे असं आपण म्हणतो, ठीक आहे. तर आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो? आपण हे शिकलो की बल आणि विस्थापन यांची दिशा समान असेल, एकच दिशा असेल तर झालेलं कार्य हे धन असतं. पण बल आणि विस्थापन हे विरुद्ध दिशांना होत असतील तर झालेलं कार्य हे ऋण असतं.